गंगा बहाते चलो. आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये तमसोमा ज्योतिर्गमय की ज्या ज्योतीनं ज्ञानाची गंगा प्राचीन काळापासून आजपर्यंत या ठिकाणी या आपल्यापर्यंत येऊन पोहोचलेली आहे. अशी जी ज्योत आहे ही प्रज्वलित ठेवण्याचं काम ज्या पूर्व परंपरेने गुरूंनी आत्ताच्या काळात वेगळ्या अर्थाने शिक्षकांनी या ठिकाणी समर्थपणे पार पाडली. ती शृंखला, ती परंपरा इथपर्यंत पोहोचली म्हणून ते ज्ञान आपल्यापर्यंत पोहोचलं. या अर्थानं या शिक्षक दिना दिवशी आपण या शिक्षकांचा सत्कार करणं हे या ठिकाणी हृदयापासून मनापासून भावनेनं यथोचित ठरतं असं मला वैयक्तिक वाटतं. या ठिकाणी शिक्षकाचं जे काही त्याग आहे, जी काही निष्ठा आहे, जी त्यानं केलेलं जी त्याग आहे, उदाहरणार्थ त्यानं जे रक्त आटवून तुमच्यापर्यंत जे नॉलेज देण्याचा प्रयत्न केलेला आहे, या त्यागाची किंमत त्याच्या पगारात होऊ शकत नाही. त्याच्या आयुष्याची एवढी मोठी वेळ घालवलेली असते फक्त आणि फक्त विद्यार्थी घडावा, विद्यार्थ्यांच्यामध्ये गुणाधिक्य निर्माण व्हावं, विद्यार्थ्याची पर्सनॅलिटी तयार व्हावं, विद्यार्थ्याचं हित तयार व्हावं, एवढाच फक्त ह्या शिक्षकाच्या आतमध्ये या ठिकाणी एक ध्येय त्याचं दडलेलं असतं. प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये वेगवेगळे ध्येय असतात, परंतु शिक्षकाचं ध्येय शिक्षक होणं ही प्राचीन काळी एक मानाची गौरवाची गोष्ट होती. परंतु प्राथमिक शिक्षण, माध्यमिक शिक्षण, उच्च माध्यमिक शिक्षण आणि हायर एज्युकेशन या सगळ्या शिक्षणामध्ये विचार केला तर ज्यावेळेस आपण आईच्या गर्भामधून पहिला श्वास घेतो, तो श्वास खऱ्या अर्थानं आपला शिक्षक असतो, गुरु असतो. कारण त्यानं आपल्याला ऊर्जा दिलेली असते, त्यानं आपल्याला चेतना दिलेली असते, त्यानं आपल्याला जीवन दिलेलं असतं. तो खऱ्या अर्थानं दिलेला आलेला पहिला श्वास हा आपला खरा शिक्षक असतो. मग आपल्या सगळ्या पृथ्वी तलावरील प्रत्येक मनुष्य प्राणी असू द्या, प्राणी असू द्या, या सगळ्यांचा पहिला लपलेला अमूर्त स्वरूपात असलेला पहिला गुरु शिक्षक म्हणजे आपला श्वास. तोच आपल्याला जीवन तिथून पुढं या ठिकाणी वाढण्याला, विकासाला कारणीभूत ठरत असतो. अक्षर ओळख करून देणारे जिल्हा परिषद शिक्षक किंवा आताचे कॉमेंटरीचे तुमचे शिक्षक यांचं सगळ्यात जास्त योगदान हे महत्वाचं असलेलं आपल्याला दिसून येतं. त्यानंतर माध्यमिक शिक्षण की ज्या वयामध्ये की एक खिलाडू किंवा खोडकर वृत्ती असते विद्यार्थ्याची, खऱ्या अर्थानं त्या शिक्षकांचा खरा कस जास्त असतो विद्यार्थ्यांना शिकवणे. आणि हायर एज्युकेशन म्हणजे मॅच्युअर विद्यार्थी की ज्या विद्यार्थ्यांच्या म्हणजे चांगलं काय वाईट काय एक समज आलेली असते. आणि PhD MPhil स्तरावरचं जे एज्युकेशन आहे यामध्ये रिसर्चच्या स्तरावरचं शिक्षण असतं. ही आपली नवीन आधुनिक पद्धती. इंग्रजांच्या आगमनानंतर भारतामध्ये जी काही गुरुकुल परंपरा होती, जी काही नालंदा, तक्षशिला जी काही विद्यापीठ होती, ही सगळी विद्यापीठं या ठिकाणी संपुष्टात आणली गेलेली होती. ती प्राचीन परंपरा आपली तिथं खंडित झाली आणि इंग्रजी शिक्षण पद्धती, लॉर्ड मेकॉलेचा 1835चा कायदा, ही शिक्षणाची सुरुवात भारतामध्ये इंग्रजांनी त्यावेळेस आणली. त्यावेळेपासून ह्या इंग्रजी शिक्षण घेतलेल्या शिक्षकांची परंपरा ही भारतात सुरू झाली. त्या शिक्षकांचा त्या आपण जसं परवा बैलपोळा झाला, मला एक सहज आठवलं बैलपोळ्या दिवशी की सर्वांचा डे, प्रत्येक जणांचा महिला दिवस आहे, एन्व्हायरमेंट दिवस आहे, सगळे दिवस आहे. शिक्षकांचा दिवस हा खऱ्या अर्थानं त्यांच्या त्यागाला एक खऱ्या अर्थानं मान देणं, यथोचित सन्मान करणं. त्याच्याही पेक्षा शिक्षक हा पहिल्यांदा ज्यावेळेस शिक्षक म्हणून पहिल्यांदा लेक्चर व्याख्यान देत असतो, वर्गामध्ये पहिल्यांदा उभा राहतो, त्यावेळेस त्याचा जो जोश, त्याचा जो उत्साह, त्याची जी शिकवण्याची वृत्ती आहे ती या ठिकाणी खऱ्या अर्थानं विद्यार्थ्यांना ऊर्जा निर्माण करणारी असते. विद्यार्थ्यांच्या मध्ये एक नवीन ध्येयाची आस निर्माण करणारी असते. आणि हे ध्येय निर्माण करण्याचं काम फक्त शिक्षकच करू शकतात. विद्यार्थी प्रत्येक वेळेस नवीन येणारी पिढी आणि या पिढींचा असणारा वेगवेगळा विचार, त्यांची विचार करण्याची पद्धत या सगळ्यांबरोबर ऍडजस्टमेंट करून घेण्याची या ठिकाणी क्षमता ही शिक्षकाला ठेवावी लागते. आणि या शिक्षकाला सगळ्यात जास्त ऍडजस्टमेंट करत असताना त्याच्या वैयक्तिक जीवन आणि या ठिकाणी महाविद्यालयामधील विद्यार्थ्यांच्या बरोबरचं जीवन, प्रत्येक विद्यार्थ्यांची कॅपॅसिटी ऍक्सेप्ट करण्याची किंवा एक जाणून घेण्याची जिज्ञासा ही त्या विद्यार्थ्यामध्ये असणारी 4 प्रकारचे विद्यार्थी असतात. कापूर, पेट्रोल, डिझेल आणि रॉकेट. काय विद्यार्थ्यांना तर म्हणतात ताकद कळतं, टीचर मस्त शिकवायला गेलं त्याला कळतं. सेकंड तर जसं आपण काळी पेट्रोल आधीच कापूर भुरकून करतो तसा त्या प्रकारचा विद्यार्थी. पेट्रोल आहे थोडंसं जवळ न्यावं लागतं, त्याला अजून थोडं समजून सांगावं लागतं. डिझेल आहे अजून जास्त समजून सांगावं लागतं. आणि राखेलला तर मग 4-5 वेळा जवळ जास्त दुसरा कागद पेटवून काळी पेट्रोल इतर
विद्यार्थ्यांच्या या सगळ्या स्तराला ऍडजस्टमेंट करून त्याच्या कृतीनुसार, त्याच्या बुद्धीनुसार, त्याच्या समजेपर्यंत पोहोचून या ठिकाणी खऱ्या अर्थाने शिक्षक ही त्यागाच्या भूमिकेतूनच शिकवत असतो, नाहीतर त्याचं काही नडलेलं नसतं. आजकाल एक नवीन परंपरा झाली आहे असं म्हणतात की पाट्या टाकण्याचं शिक्षक काम करतात आणि त्याच्याही पेक्षा वर्गामध्ये काही झालं तर त्याचं सगळं खबर शिक्षकावर पडलं जातं. पण जर विद्यार्थी मोठा झाला तर त्याच्यात सगळ्यात जास्त त्याने येऊन जर शिक्षकाला सर तुम्ही आम्हाला शिकवलं, सर तुम्ही असं म्हणल्यावर शिक्षकाचा ऊर हा भरून येतो. त्याला खऱ्या अर्थानं या ठिकाणी एक आनंदाची उघडी येते, उघाडी आपण म्हणतो नाही, ती या ठिकाणी शिक्षकाला येते आणि त्याच्या जीवनाचं सार्थक झालं हे शिक्षकाला वाटत असतं. म्हणून या अर्थानं हा शिक्षक दिन या ठिकाणी साजरा केला. मला या शिक्षक दिना दिवशी एक छोटासा एक अभंग म्हणावा असं वाटतोय. गुरुविना कोण दाखविल वाट, कोण दाखविल वाट, आयुष्याचा पथ हा क्रमिला, आयुष्याचा पथ हा क्रमिला, दुर्गम डोंगर घाट, गुरुविना कोण दाखविल वाट, कोण दाखविल वाट, दिशा न कळती या अंधारी, दिशा न कळती या अंधारी, नसे आसरा नसे शिदोरी, कंठ दाटला आले भरुनी लोचन का